सकाळचं उठल्यावर ना सगळ्यात पहिल्यांदा आपलं आपलं आवरून घेतलेलं बरं असतं. कारण परत एकदा कामाला सुरुवात झाली ना की स्वतःकडं बघायला पण वेळ भेटत नाही. मग एका बाजूला चहा उकळायला ठेवला होता मस्तपैकी असा बघा छान चहा उकळला होता. असा घट्ट घट्ट चहा मला प्यायला लय आवडतो. पण आपलं एवढं कुठं नशीब की लगेच आपल्याला भेटायला. आधी साईबाबांची तयारी करावी लागती. म्हणून म्हटलं आधी साईबाबाला चहा बिस्किट भरून घ्यावं म्हणजे आपल्याला चहा प्यायला मोकळं. साईला काही काही गोष्टी हाताने खाता येतात पण काही काही गोष्टी हाताने खाता येत नाही अजून. हे बिस्किट कपात बुडवून खायचं म्हणलं का खाण्याआधीच गळून पडते म्हणून मलाच घालायला लागतं खायला. पण काही काही गोष्टी आत्ता हळूहळू खायला शिकलाय तो. हे पहा आता डिशमध्ये चहा दिला तर याला कपाने चहा प्यायचा आहे, पोळणार नाही का सांगा बरं. मग असा डिशनी वगैरे चहा प्यायला शिकवलं मी. तर हळूहळू हळूहळू शिकतोय आणि एक दिवस पूर्ण स्वतःच्या हाताने खायला प्यायला शिकन. चालू आहे माझे प्रयत्न. तर मग पण आता चहा प्यायचा सोडून हे अजून बिस्किटं शोधत होता. याला आहे ना ह्या पोराला एक बिस्किटं एवढी आवडतात काय करावं बाबा. मग त्याला समजावत होते की बाळा बिस्किटं संपलेत दुपारी परत पप्पांना आणायला सांगू. मग तेव्हा कुठं तयार झाला चहा प्यायला. मग परत ती डिश बळच हातात दिली. मग तेव्हा त्याने चहा पिऊन घेतला. आता त्याचा चहा पिऊन झाला की मी पण चहा पिऊन घेणार आहे म्हणजे आपलं पुढच्या कामांना लागायला. मग चहा पिऊन झाल्यावर जरा लय गरम झालं म्हणून फॅन कच्च्या हवेला बसले होते आणि मग सहज मोबाईलमध्ये बघितलं तर ह्या ही कडेची केस अशी जरा जरा उडत होती. मला लय मज्जा वाटली पण मला वाटत होतं ह्यांनी जोरात उडावं म्हणून मी त्यांना पुढं पुढं घेत होते. अहो अशीच मज्जा हो बाकी काय नाही. मग नंतर जरा वेळाने परत उठले सगळे कामं आवरले आणि म्हटलं आता नाश्त्याला काहीतरी करावं. पण आता म्हटलं नाश्त्याला काय करावं तर मग आठवलं की रात्रीच्या पोळ्या शिल्लक होत्या. मग म्हटलं वाया घालण्यापेक्षा आपण त्याचेच तुकडे करू म्हणून त्याचे तुकडे बनवले. आता कोणी उपमा म्हणतं कोणी शिरा म्हणतं तुम्हाला जसं आवडेल तसं. मग नाश्ता करून घेतला आणि नाश्ता करून झाल्यावर मग बाकीची सगळी कामं आवरली घरातली आणि दुपार झाली होती. मग दुपारी जरा फ्रीजमधलं थंड थंड टरबूज कापलं आणि खात होतो. बघा ह्या पहा साईबाबा टरबूज हाताने खातोय. अशा काही काही गोष्टी त्याला हाताने खाता येतात पण काही काही गोष्टी अजून बोटांना ग्रीप नसल्यामुळं खाता येत नाही. पण एकदा खायला लागला की ह्या पोराचा स्पीड बघा नॉनस्टॉप एकदम एकामागं एक एकामागं एक तोंडात कोंबतच राहतोय काय करावं बाई.